आज गोमाता मंदिर केम कोसेवक परमेश्वर तळेकर यांचे घरी केम येथील 2 गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे। डिसेंबरमध्ये झालेल्या आर्चरी स्पर्धेमध्ये शालेय स्तरावरती देशात प्रथम क्रमांक मिळवून शिवकुमार माने या मुलाने देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार गोमाता परिवाराच्या वतीने गावातीलच युवक नेते सन्माननीय सागर दोंड यांच्या हस्ते होतो आहे। तसेच नुकत्याच झालेल्या CRPF मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून जिने आपलं यश हासिल केलं अशी कुमारी सोनल राजेंद्र काळे तळेकर हिनेही यश मिळवलेलं आहे आणि नुकतीच तिचं त्या पदावरती निवड झालेली आहे। त्यानिमित्त तिचा सत्कार आपल्या केम गावातीलच युवक नेते अच्युत काका पाटील यांच्या हस्ते संपन्न होतो आहे। तर दोन्हींचा सत्कार या 2 नवोदितांनी जे यश मिळवलेल्या कुमारी सोनल तळेकर आणि शिवकुमार माने यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आज गोमाता मंदिर केम या ठिकाणी गुणवंत 2 मुलांचा सत्कार संपन्न होतो आहे। सत्कार होत असताना असं म्हणावं वाटतं की कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा। म्हणजे ज्या वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये अशी सात्विक गुणवान मुलं जन्माला येतात आणि ते यश मिळवतात, यशाच्या शिखरावर जातात, त्यावेळेला कुटुंबाला आनंद होतोच होतो, परंतु साक्षात देवाला सुद्धा त्याचा आनंद होतो, समाजाला होतो, गावाला अभिमान वाटतो। असं यश आज या ठिकाणी मिळवलेलं आहे। डिसेंबरमध्ये झालेल्या देश लेवलच्या आर्चरी स्पर्धेमध्ये धनुर्विद्या स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवून शिवकुमार माने याने विजय संपादन केलेला आहे। तसेच नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये कुमारी सोनल राजेंद्र काळे या मुलीनं CRPF मध्ये आपली निवड केलेली आहे। ती उत्कृष्ट गुणानं त्या ठिकाणी पास झालेली आहे। या दोन्ही मुलांचा सत्कार सोहळा आज गोमाता मंदिर या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांच्या भावी जीवनात त्यांच्या पुढील वाटचालीस गोमाता मंदिराच्या वतीनं आम्ही आभाळभर शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी नावलौकिक कमवलं असताना जे त्यांनी कष्ट घेतलं, जे त्यांनी यश मिळवण्यासाठी जे सातत्य चिकाटी ठेवली, त्यापासून प्रेरणा घेऊन इतर मुलंसुद्धा या केम गावातली केमच्या परिसरातली तयार व्हावीत अशा पद्धतीच्या शुभकामना शुभेच्छा उत्तरेश्वरचरणी प्रार्थना करून या दोन्ही मुलांना देतो। आणि निश्चितचपणे त्यांच्या भावी वाटचालीमध्ये ते या स्तरावर न थांबता शिवकुमार माने हा आणखीन जागतिक लेवलला जावा आणि सोनल काळे सुद्धा तिच्या या पोस्टपेक्षा वरच्या पोस्टवरती जावी। खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये जर हुशार मुलं जन्माला आली तरच गरिबाच्या घरामध्ये परिवर्तन होतं, अन्यथा परिवर्तन होणं अशक्य आहे। परंतु आज खेड्यापाड्यातली मुलंसुद्धा उत्कृष्ट गुण मिळवून चांगल्या पदावरती जात आहेत, ही खरोखरच परिसरासाठी गावासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो।